आपल्याला कधीकधी असं खूप मरगळल्यासारखं वाटतं नाही का? हां. प्रचंड थकवा येतो किंवा कामात लक्षच लागत नाही. अगदी नेहमीच आहे हे अनेकांसाठी. बरोबर. आणि आपण काय करतो ते याला कामाचा ताण किंवा झोप पूर्ण न झाल्याचं कारण समजतो. पण कधी विचार केलाय की यामागे विटॅमिन B12 सारख्या एखाद्या महत्त्वाच्या घटकाची कमतरता असू शकते? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे खरं तर. आज आपण याच विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत. विटॅमिन B12 आणि आपलं मेंदूचं कार्य, विशेषतः आपला मूड म्हणजे मनस्थिती यांच्यातला नेमका संबंध काय आहे. आपल्याकडे यासाठी चांगली माहिती आहे. म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन ICMRची मार्गदर्शक तत्त्व आहेत, मेयो क्लिनिकची माहिती आहे. आणि काही संशोधन लेख सुद्धा आहेत, न्यूट्रिएंट्स आणि अमेरिकन जर्नल ऑफ सायकॅट्री मधले. अगदी. तर आजच्या आपल्या या विश्लेषणाचा उद्देश हाच आहे की या सगळ्या माहितीतून विटॅमिन B12 बद्दलचे महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेणे. बरोबर आहे. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. अगदी. हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे. कारण कसं आहे, अनेकदा विटॅमिन B12चा विचार फक्त शारीरिक आरोग्यासाठी होतो. हो, म्हणजे रक्तपेशी, नसा वगैरे. बरोबर. रक्ताच्या पेशी बनवणं किंवा नसा निरोगी ठेवणं. पण मानसिक आरोग्य आणि मेंदूच्या कार्यासाठी ते किती महत्वाचं आहे यावर आपली आजची माहिती जास्त प्रकाश टाकते. आणि श्रोत्यांनी जी माहिती दिली आहे त्यातही याच पैलूवर भर दिसतोय. बरोबर. तर मग सुरुवात इथेच करूया की हे विटॅमिन B12 इतकं महत्त्वाचं का आहे? म्हणजे ते जर कमी झालं शरीरात तर नेमकं काय होतं? आपल्या श्रोत्यांनुसार काय दिसतंय? हो, तर विटॅमिन B12 हे आपल्या मेंदूतल्या काही महत्त्वाच्या रसायनांच्या म्हणजे न्यूरोट्रान्समीटर्सच्या निर्मितीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. न्यूरोट्रान्समीटर्स म्हणजे ते केमिकल मेसेंजर्स. अगदी. यातले दोन मुख्य म्हणजे सेरोटोनिन आणि डोपामाइन. B12च्या कमतरतेमुळे काय होतं? या महत्त्वाच्या न्यूरोट्रान्समीटर्सच्या निर्मितीची प्रक्रिया थोडी विस्कळीत होऊ शकते. त्यांची पातळी कमी होऊ शकते. सेरोटोनिन आणि डोपामाइन ही नावं आपण ऐकतो नेहमी. पण त्यांचं नेमकं काम काय आपल्या मूडवर? जरा सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर सेरोटोनिनला आपण मूड स्टॅबिलायझर म्हणू शकतो. मूड स्टॅबिलायझर. अच्छा. हो, ते आपल्याला शांत, आनंदी वाटायला मदत करतं. झोप, भूक यावरही त्याचा परिणाम असतो. आणि डोपामाइन ते आहे रिवॉर्ड केमिकल किंवा मोटिवेशन देणारा रसायन. म्हणजे काहीतरी चांगलं केल्यावर जे फील येतं ते. अगदी. ते आपल्याला प्रेरणा देतं, लक्ष केंद्रित करायला मदत करतं. म्हणूनच या दोघांना मिळून कधी-कधी फील गुड केमिकल्स असंही म्हणतात. ओके. म्हणजे हे दोन्ही आपल्या मानसिक संतुलनासाठी आणि उत्साहासाठी महत्त्वाचे झाले. आणि B12 कमी झालं की यांच्या निर्मितीवर परिणाम होतो. बरोबर. मग याचा परिणाम काय दिसतो? म्हणजे लक्षणं काय असतात? हो, तर जेव्हा या महत्त्वाच्या न्यूरोट्रान्समीटर्सची पातळी कमी होते तेव्हा साहजिकच आपल्या मूडवर आणि मानसिक क्षमतेवर परिणाम दिसतो. स्रोतांमध्ये नमूद केल्याप्रमाणे यामुळे मनस्थिती खालावते. लो मूड ज्याला म्हणतो आपण. उदास वाटणं, चिडचिड होणं, किंवा कशातच रस न वाटणं. अगदी ते सुद्धा. आणि यासोबतच प्रचंड थकवा जाणवणं, म्हणजे पुरेशी झोप घेऊनही फ्रेश न वाटणं. हो, हे खूप कॉमन आहे. आणि तिसरं म्हणजे आकलन क्षमतेत अडथळा, कॉग्निटिव्ह फॉग म्हणतात त्याला. म्हणजे विचार स्पष्ट नसणं, गोंधळल्यासारखं वाटणं. हो, गोष्टी आठवण्यात अडचण येणं, लक्ष केंद्रित न करता येणं, ही सगळी B12 कमतरतेची संभाव्य लक्षणं आहेत. अरे बापरे, म्हणजे साधा वाटणारा थकवा किंवा लक्ष न लागणं हे इतक्या आतल्या रासायनिक बदलांशी जोडलेलं असू शकतं. तुम्ही म्हणालात की यावर संशोधन पण आहे. हो, यात विशेष म्हणजे काय ना, विटॅमिन B12चा या न्यूरोट्रान्समीटर्सवरचा परिणाम आणि त्याचा आपल्या मूडवर दिसणारा प्रभाव, यातील जो बायोकेमिकल संबंध आहे तो आता बऱ्यापैकी स्पष्ट होतोय. उदाहरणार्थ B12 हे होमोसिस्टीन नावाचं एक अॅमिनो ॲसिड नियंत्रणात ठेवायला लागतं. होमोसिस्टीन? हो. जर B12 कमी असेल तर होमोसिस्टीनची पातळी वाढते. आणि वाढलेलं होमोसिस्टीन मेंदूसाठी, रक्तवाहिन्यांसाठी हानिकारक ठरू शकतं. ते न्यूरोट्रान्समीटर्सच्या निर्मितीत पण अडथळा आणू शकतं. अच्छा. आपल्या माहितीमध्ये काही अभ्यासांचा उल्लेख पण आहे. NCBI वरचा एक अभ्यास आहे, PMID 3020509191. तो B12 ची पातळी आणि नैराश्याच्या लक्षणांमधला संबंध तपासतो. हार्वर्ड हेल्थचा पण एक लेख आहे 2023चा. यातून हेच दिसतं की B12 ची पातळी कमी असणं
आणि नैराश्याची लक्षणं म्हणजे डिप्रेशनची लक्षणं यांच्यात एक संबंध आहे. लक्षणीय संबंध आहे म्हणताय? हो, सिग्निफिकंट कोरिलेशन. काही अभ्यासात तर असंही दिसलंय की नैराश्याने त्रस्त लोकांमध्ये B12 ची कमतरता इतरांपेक्षा जास्त आढळते. म्हणजे हा संबंध फक्त योगायोग नाहीये, त्यामागे ठोस कारणं आहेत. पण मग याचा अर्थ असा घ्यायचा का की नैराश्य येण्याचं मुख्य कारण B12 ची कमतरता हेच असतं? नाही, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तसं म्हणता येणार नाही. हे समजून घेणं गरजेचं आहे की जरी संबंध मजबूत असला तरी B12 ची कमतरता हेच नैराश्याचे एकमेव किंवा मुख्य कारण नाहीये. अच्छा. नैराश्य म्हणजे डिप्रेशन ही खूप गुंतागुंतीची स्थिती आहे. त्याची अनेक कारणं असू शकतात, जैविक, मानसिक, सामाजिक. पण स्रोतांनुसार व्हिटॅमिन B12 ची कमतरता हा एक महत्वाचा रिस्क फॅक्टर म्हणजे जोखीमचा घटक नक्कीच ठरू शकतो. म्हणजे शक्यता वाढू शकते? हो, कमतरता असेल तर नैराश्य येण्याची शक्यता वाढते किंवा असलेलं नैराश्य अधिक तीव्र होऊ शकतं. आणि कधीकधी काय होतं, B12च्या तीव्र कमतरतेची लक्षणं थकवा, उदासी, गोंधळलेपण ही नैराश्याच्या लक्षणांसारखीच वाटतात. हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे. म्हणजे B12 हे एक पझल पीस आहे, पण ते पूर्ण चित्र नाहीये. ओके, तर मग आपल्याला रोज किती B12 ची गरज असते निरोगी राहण्यासाठी? हो, याबद्दल आपल्याकडे ICMR म्हणजे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनची स्पष्ट मार्गदर्शक तत्व आहेत. काय सांगतात ते? त्यानुसार एका सामान्य प्रौढ व्यक्तीसाठी दररोज सुमारे 2.4 मायक्रोग्रॅम B12 आवश्यक आहे. 2.4 मायक्रोग्रॅम ऐकायला खूप लहान आकडा वाटतो. हो, पण त्याचं महत्त्व खूप आहे. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी ही गरज थोडी जास्त असते अर्थातच. पण मग प्रश्न येतो की हे महत्वाचं व्हिटॅमिन मिळतं कुठून? आपल्या नेहमीच्या आहारात ते असतं का? बरोबर, हा कळीचा मुद्दा आहे. कारण व्हिटॅमिन B12 हे थोडं वेगळं आहे इतर व्हिटॅमिन्सपेक्षा. आपल्या माहितीनुसार ते नैसर्गिकरित्या फक्त प्राणीजन्य पदार्थांमध्ये आढळतं. फक्त प्राणीजन्य, वनस्पतींमध्ये नाही? नाही, ते काही बॅक्टेरिया तयार करतात जे प्राण्यांच्या आतड्यांमध्ये किंवा मातीत असतात. त्यामुळे मांस, विशेषतः लिव्हर, मासे. कोणते मासे? बांगडा, रावस असे. अंडी आणि दूध, दही, चीज, पनीर हे B12चे उत्तम स्रोत आहेत. अच्छा, म्हणजे जे मांसाहार करतात किंवा दूध दुग्धजन्य पदार्थ खातात त्यांना मिळतं ते बऱ्यापैकी. पण मग जे पूर्णपणे शाकाहारी आहेत म्हणजे व्हीगन्स, जे काहीच प्राणीजन्य खात नाहीत, त्यांच्यासाठी काय? हा एक गंभीर प्रश्न आहे. कारण नैसर्गिकरित्या वनस्पतींमध्ये B12 नसल्यामुळे पूर्ण शाकाहारी आहार घेणाऱ्यांमध्ये B12च्या कमतरतेचा धोका खूप वाढतो. मग काय पर्याय आहेत त्यांच्याकडे? स्रोतांनुसार 2 मुख्य पर्याय दिसतात. एक म्हणजे फोर्टिफाईड अन्नपदार्थ. फोर्टिफाईड म्हणजे असे पदार्थ ज्यात बाहेरून B12 मिसळलेलं असतं. काही ब्रेकफास्ट सिरियल्स, काही वनस्पतीजन्य दूध जसं सोया मिल्क किंवा न्यूट्रिशनल यीस्ट. लेबल तपासावं लागतं अर्थात. फोर्टिफाईड विथ व्हिटॅमिन B12 असे लिहिलेलं असतं. ओके. आणि दुसरा पर्याय? दुसरा पर्याय म्हणजे व्हिटॅमिन B12 सप्लिमेंट्स. गोळ्या किंवा स्प्रेच्या स्वरूपात मिळतात. म्हणजे पर्याय आहेत, पण ते जाणीवपूर्वक घ्यावे लागतात. तुम्ही सप्लिमेंटचा उल्लेख केलात, इथे काही काळजी घ्यायची गरज आहे का? हो, अगदी. आणि ही गोष्ट स्रोतांमध्ये वारंवार सांगितली आहे. कोणतीही सप्लिमेंट्स, विशेषतः B12 ची स्वतःच्या मनाने सुरू करू नयेत. अच्छा. त्या घेण्यापूर्वी किंवा आहारात मोठे बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा नोंदणीकृत आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. का? म्हणजे काय होतं जास्त घेतलं तर? एकतर प्रत्येकाची गरज वेगळी असते आणि गरजेपेक्षा जास्त सप्लिमेंट्स घेण्याचेही काही दुष्परिणाम असू शकतात. शिवाय जी लक्षणं दिसतायत ती B12 कमतरतेमुळेच आहेत की दुसऱ्या कशामुळे हे पण कळायला हवं. योग्य निदान महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आणि जर आपण याला जरा व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे स्पष्ट होतं की आपल्या आहाराच्या सवयींचा थेट परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. B12च्या बाबतीत आपला आहार कसा आहे यावर ते आपल्याला पुरेशा प्रमाणात मिळतं की नाही हे अवलंबून आहे. आणि आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत जिथे प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात किंवा वेगळे डाएट फॉलो केले जातात, तिथे अशा पोषक तत्वांच्या कमतरतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी खरंय. चला, आपण आत्तापर्यंतच्या चर्चेतले मुख्य मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात बघूया का? हो, नक्कीच. आपण पाहिलं की व्हिटॅमिन B12 हे मेंदूतील फील गुड केमिकल्स म्हणजे सेरोटोनिन आणि डोपामाइनसाठी आवश्यक आहे.
त्यामुळे ते आपल्या मूडवर आणि मानसिक क्षमतेवर परिणाम करतं. बरोबर. याची कमतरता आणि नैराश्याची लक्षणं यांच्यात संबंध असल्याचं अभ्यासातून दिसलंय. जरी B12ची कमतरता हे एकमेव कारण नसलं तरी तो एक महत्वाचा घटक असू शकतो. ICMR नुसार प्रौढांना रोज साधारण 2.4 मायक्रोग्रॅम B12 लागतं. हो. आणि ते मुख्यत्वे प्राणीजन्य पदार्थांमधून मिळतं. शाकाहारी लोकांसाठी फोर्टिफाईड फूड्स किंवा सप्लिमेंट्स आहेत, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच. अगदी बरोबर. तर या सगळ्याचा अर्थ काय? मला वाटतं आपण आपल्या शारीरिक आरोग्याइतकंच मानसिक आरोग्यासाठी आपण काय खातो पितो याकडे लक्ष देणं किती महत्वाचं आहे हे यातून समजतं. निश्चितच. कधीकधी अगदी साधी वाटणारी गोष्ट म्हणजे एका विटॅमिनची पातळी आपल्या एकूण जगण्यावर किती मोठा परिणाम करू शकते. आपल्या शरीराला आणि मनाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ही माहिती नक्कीच उपयोगी आहे. आणि याच मुद्द्याला धरून एक महत्वाची सूचना जी श्रोतांमध्ये आहे ती पुन्हा एकदा सांगणं गरजेचं आहे. हो, सांगा ना. की आजची आपली ही चर्चा फक्त माहितीसाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी आहे. हा वैद्यकीय सल्ला नाही. बरोबर. जर कुणाला B12च्या कमतरतेची शंका असेल किंवा नैराश्याची लक्षणं जाणवत असतील तर स्वतःहून काही निष्कर्ष काढू नयेत किंवा उपचार सुरू करू नयेत. डॉक्टरांना भेटावं. अगदी. आहारात बदल करण्यापूर्वी किंवा सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी डॉक्टर किंवा पात्र आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. स्वतःहून निदान किंवा उपचार धोकादायक ठरू शकतं. अगदी बरोबर. यामुळे एक महत्वाचा प्रश्न पण निर्माण होतो की आपण आपल्या आरोग्याच्या तक्रारींकडे कसं पाहतो. म्हणजे अनेकदा आपण थकवा, मरगळ, विसरभोळेपणा ह्यांसारख्या लक्षणांना वय झालंय किंवा कामाचा ताण आहे म्हणून दुर्लक्षित करतो. हो, करतो आपण असं. पण ह्या चर्चेतून हे पुन्हा स्पष्ट होतं की ह्या लक्षणांमागे B12च्या कमतरतेसारखी वैद्यकीय कारणं असू शकतात. त्यामुळे दुर्लक्ष करण्याऐवजी जर अशी लक्षणं सतत जाणवत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं किती महत्वाचं आहे. कारण योग्य वेळी निदान झालं तर उपचार सोपे होतात. अगदी. आणि जीवनाची गुणवत्ता सुधारते. अगदी योग्य मुद्दा मांडलात. दुर्लक्ष करण्यापेक्षा किंवा स्वतःच डॉक्टर बनण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा. तर आजच्या या चर्चेचा सारांश एका वाक्यात सांगायचा झाल्यास आपल्या ताटातलं अन्न फक्त पोट भरत नाही तर ते आपल्या मेंदूचं आणि पर्यायाने आपल्या मूडचंही पोषण करतं. बरोबर. कधीकधी सामान्य वाटणारी लक्षणं जसं की थकवा किंवा मरगळ विटॅमिन B12च्या कमतरतेकडे इशारा करत असू शकतात. ही जाणीव आपल्याला अधिक सजग राहायला मदत करेल. धन्यवाद.